अहिल्यानगरमध्ये नुकतीच महाराष्ट्र केसरी पार पडली आणि या महाराष्ट्र केसरीमध्ये खरं तर जो उपमहाराष्ट्र केसरी झाला आहे तो महेंद्र गायकवाड आपल्यासोबत आहे। नेमकं या सगळ्यानंतर अनेक गोष्टी बाहेर आल्या, राजकारण झाल्याचा आरोप अनेकाकडून करण्यात आला, पण नेमकं त्या कुस्तीमध्ये महाराष्ट्र केसरीमध्ये काय झालं हे उपमहाराष्ट्र केसरीकडून जाणून घेणार आहोत। नेमकं काय झालं होतं दादा, तू उपमहाराष्ट्र केसरी झालायस, तुला गाडीही देण्यात आली नाही असा आरोप केला जातोय। सगळं प्रकरण काय आहे महाराष्ट्र केसरीमध्ये झाले? फायनलची कुस्ती माझी आणि पृथ्वीराज मोहची होती। मग UWWच्या नियमानुसार जर कास्ट्यूम फाडला तर मला एक गुण देण्यात येत होता, पण तिने मला दिला नाही आणि मी ऑब्जेक्ट चॅलेंज टाकलं तरी ते माझं ऍस्पेक्ट केलं नाही आणि शेवटच्या 35 सेकंदात ऍक्टिव्हिटी ब्रेड देऊन तिने डायरेक्ट म्हणजे स्क्रीनवर मला त्याची वॉर्निंग न देता तिने डायरेक्ट स्क्रीनवर दाखवून मला तिथं पराभव करण्यात आला। म्हणजे जाणून बुजून तुझा पराभव करण्यात आला महेंद्र दादा असं वाटते तुला? हो नक्कीच, कारण पहिल्यापासून जे म्हणजे कुस्तीगीर संघटनेचे जे हे असतील अध्यक्ष कार्याध्यक्ष सरचिटणीस असतील ते म्हणजे पंच कमी तेच मॅटवर जास्त दिसतात, म्हणजे जे आम्हाला पंच वॉर्निंग द्यायचे ते कार्याध्यक्ष हेच वॉर्निंग देत आहेत तिथं। हा, कुठेतरी अन्याय होतोय पैलवानांवर असं वाटते तुला की ह्याही केसरी वेळेस किंवा मागच्याही महाराष्ट्र केसरी वेळेस असे अनेक आरोप झाले? होय नक्कीच होतोय अन्याय पैलवानांवर। गाडी का देण्यात आली नाही? काका पवारांना पण आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला, तेही म्हटले की तुला जी गाडी देण्यात येणार होती पक्षात ते देण्यात आली नाही। काय नेमकं गाडी का नाही दिली? म्हणजे आयोजक जे कुस्तीगीर आयोजक होते नगरचे, अहिल्यानगर म्हणजे संग्रामभाई जगताप, ते मला म्हणले की तुला गाडी देतो, पण कुस्तीगीर संघटनेचे काय सदस्य असतील काय असतील त्यांनी त्यांना सांगून ती गाडी मला न देण्यात आलेली आहे। पण दादा तू परत काही बोलणं झालं संग्राम जगताप किंवा इतर सदस्यांशी काही बोलणं झालं? हो नक्की, ते म्हणले की आम्ही कुस्तीगीर संघटनेची विचारपूस करून आम्ही तुला गाडी देऊ करू म्हणले। आता प्रश्न असा आहे ना, आता कर्जतला पुन्हा एक महाराष्ट्र केसरी होती, म्हणजे ही महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची आहे, आधी भारतीय कुस्ती महामंडळाची झाली, महासंघाची झाली, पैलवान म्हणून वाईट वाटते पुन्हा 2 महाराष्ट्र केसरी होत आहे? हो नक्कीच, कारण पैलवानकीला म्हणजे जी मानाची महाड केसरी आहे त्या स्पर्धेला म्हणजे कमी माणसं जे हे आहेत ना, म्हणजे लोक आहेत की जी म्हणायची की महाड केसरी म्हणजे पैलवान म्हणजे एक ड्रीम असायचं महाड केसरी पैलवानाचं, ते असं 2-2, 3-3 होऊन ते म्हणजे आता लोकांच्या मनात उतरून म्हणजे त्या महाड केसरीची किंमत नसल्यागत झाली। एक शेवटचा प्रश्न, अहिल्यानगरची जी महाराष्ट्र केसरी झाली, पैलवान म्हणून खेळाडू म्हणून तुला वाटते की राजकारण आलं त्या खेळामध्ये? नक्कीच, जे आता आमच्यावर झालं, माझ्यावर, शिवराज राक्षेवर, ते तर सगळ्या जनतेने बघितलेच आहे। आणि आता हे बक्षीस पण म्हणजे आयोजक जे देतो म्हणते, पण संघ आम्हाला देव करेना, म्हणजे सरळ आमच्यावर अन्याय केला जातो। बक्षिसामध्ये काय मिळालं नेमकं तुला? बोलेरो म्हणजे उपयोजिताला बोलेरो ठेवले होते, पण ते अजून देव केलं नाही मला। अजून मग बक्षीस काहीच नाही मिळालं? नाही, काहीच नाही। महेंद्र आपल्यासोबत होता। महाराष्ट्र केसरी जी अहिल्यानगरमध्ये झाली त्याचा उपमहाराष्ट्र केसरी आहे तो, आणि बक्षीस जे आहे अहिल्यानगरमध्ये ते अजूनही मिळालं नाही। उपमहाराष्ट्र केसरीला जी गाडी होती 4 चाकी ती दिली गेली नाही, आणि याही खेळामध्ये यंदाही राजकारण झालं आहे आणि हे राजकारण होता कामा नये असं जो आहे तो म्हणत खरंच महाराष्ट्र केसरीमध्ये राजकारण होत असल्याचा आरोप या खरं तर महाराष्ट्र केसरीनं केलेला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन गणेश कदमसह अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे।